नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले बघा सकाळचे 11:15 आणि स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर ह्या ताई आल्या बघा आपल्याकडं औषध घेण्यासाठी. तर कुठून कुठून आल्या ताई? आम्ही भुसावळ आले. तर त्या मागच्या आई आणि त्या ताई भुसावळवरून आल्या. आणि तुम्ही? आम्ही जिल्हा जालना परतूर तालुक्याहून आलो आम्ही. तर बरंच सकाळी निघल्या होत्या वाटतं. हो सकाळी 7:30 वाजता. 7:30 वाजताच निघल्या होत्या. तर 11:15 वाजता आल्या वाटतं त्या इथं. आणि त्यामुळे आमचा व्हिडिओ काढा म्हटलं, जाऊ द्या यांना ब्लॉग मध्येच घ्या. आपण पण ब्लॉग चालू केलेला नव्हता, तर ब्लॉगची सुरुवात त्यांच्यापासून केली बघा. तर ते आपले डेली ब्लॉग बघता. आम्हाला खूप आनंद झालेला आहे आज. सोनूच्या मम्मीला मला तर खूप आनंद झालेला आहे. लाईव्ह दर्शन झाले आमचे. आनंद झाला ना. नाही तसं काही नाही. वाटलं नव्हतं आम्हाला सोनूच्या मम्मी भेटते म्हणून. तर आत्ताच माझी आंघोळ वगैरे झाली, अजून केस पण विचारलेले नाही बघा. तर ताईंनी बघितलं आमची किती परेशानी असती आणि कसे पेशंट असते. तर खरंच आहे, ही गोष्ट खरंच मान्य आणि फोन किती चालू असते ताई. खूपच. तर आता एरोप्लेन मोडवर मी फोन टाकला आणि नंतर ताईचा व्हिडिओ घेतला, कारण की चांगलं नाही वाटत म्हटलं, ते फोन चालूच राहतं आणि मध्ये बोलणं कटून जातं. तर अगोदर फोन बंद करून ताईचा व्हिडिओ घेतला. तर ताईंचे खूप खूप धन्यवाद की त्या इतक्या दूरहून मला भेटायला पण आल्या आणि औषध घ्यायला पण आल्या. औषध त्या पोस्टाने पण घेऊ शकत होत्या, आम्ही तुम्हाला परत त्यांना मला भेटायचं होतं. सोनूच्या मम्मी पप्पाला भेटण्याची खूप दिवसाची इच्छा होती आमची. तर त्याच्यासाठी त्या इतक्या दूर आल्या. तर त्यांचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. तर आम्ही चाललो बघा आता भोकरदनला आणि समूल टाकलेले इकडे झोक्यामध्ये. ती पा कशी रडू राहिली. बाय बेटा समू. तिला बाय कळतं, ती उठू राहिली. तर आपण जाणार आहे बघा उद्या श्रीरामपूरला, कार्यक्रम आहे त्यांच्या घरी. तर त्या ताईसाठी साड्या आणि कपडे आणायला मी चालले आता भोकरदनला. आणि आई, सोनू आणि समू घरीचे बघा. मी सोनूचे पप्पा निघाले आता. तर तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये की मी भोकरदनला गेले होते. तर कशासाठी गेले होते, तर सगळ्यात अगोदर मी आणलं समूसाठी बघा हे कूलर. कारण की काय होतं, सोनू तरी त्या रूम मध्ये फॅनच्या हवाखाली जाऊन झोपतो. सोनूच पप्पा पण वर गच्चीवर जाते, पण तिला कुठं न्यावं हाच प्रश्न पडतो आम्हाला. आणि 2 दिवस झाले ती रात्री 12-1 पर्यंत झोपत नाही ना. हा, लय गरमी आहे. लय गरमी आहे लय. आता बी तुम्ही बसले, आम्हाला बघितलं असं व्हिडिओ, पूर्ण घाम आलेला आहे. सगळा घाम आला पहा घरात. हो, कारण व्हेंटिलेशन तितकं चांगलं नाही. तर मग आपण त्यासाठी एक कूलर आणलं छोटस. तर आता मस्त ती कूलरचा आवाज झोपा जाईल. आणि हेच कूलर आपण नंतर सोनूची जी छोटी रूम आहे ना त्याच्यात ठेवणार आहे. कारण की छोटस बी आहे, त्याच्या रूम मध्ये बी बसतं आणि तिथं फॅन ते लावल्यापेक्षा कूलरची आवाज छान राहते. तर मग नंतर हे सोनूला काय मी म्हणजे हे कूलर फक्त समूचं आणि सोनूच आहे. तर बघा, थंडी थंडी गार हवा येते बघा. आणि वरती पाण्याची मोटर, पाणी पण खाली येतं. तर खूप तर महाग हे आहे. कूलर बसला आपल्याला फक्त 2,500 रुपये. काय करणार आहे, मोठा कूलर महागच तेवढे. हा, 4-5 हजाराचे पुढेच आहे कूलर. म्हणलं जाऊ द्या, छोटं कवाय ना, पण मग आणा आता काय करणार. 2,500 मस्त बसलं. हा घे तिला आपला हवा. हा, तर आणखी काय काय आणलं मी तुम्हाला ते पण दाखवते समोर व्हिडिओ बघा. तिला घ्या. घे, चाल. तिला घ्या. तर बघू शकता तुम्ही इथं सगळ्या थैल्या दिसून राहिल्या कपड्याच्या. हा, तर आम्ही कपडेच आणलेले बघा. उद्या आम्ही जाणार आहे कार्यक्रमाला. कुठं? आपण श्रीरामपूरला जाणार आहे. ज्यांचं मुळव्याचं औषध आम्ही विकतो त्यांच्या घरी खूप मोठा कार्यक्रम आहे. हा, ते उद्याची व्हिडिओ तुम्हाला दिसेल काय कार्यक्रम आहे. तर तिथं काय झालं की 4 लेडीज आहेत त्या घरात. हो, तर मग एकीला घेऊन काही फायदा नाही. म्हणजे आहे का कसं म्हणजे एकाला घ्यावं, म्हणजे आता कसं 2 सुना आहे, एक सासू आणि एक नणंद, अशा 4 जणी त्या. हा. तर एक जणाला घ्या, तर एक जणाला राग येतो. आपल्या बी मनात नाही, पटत राग नाही ना. नाही येणार, पण आमच्या मनाला पटाना. हा, त्या आम्हाला पहिले पटूच नाही राहिले, एक जणाला आणि घ्यायचं म्हणल्यावर. काय म्हणते त्याला, ताकाला जायचं आणि गाडगेला पैसा अशी तशी काही करणार नाही. हा. जे खरं ते सांगतो त्यांच्या जीवावर आम्ही सध्या तर पोट भरतोय. खरंच भरतोय. हा, तर आम्हाला बरंच काय म्हणते आता 4-5 महिने झाले. तर त्यांची खूप मोठी फॅमिली बघा ताई. हा. त्यांच्या घरामध्ये 10-15 जण असतील. पण आम्ही दोघांनी विचार केला की आपण कोणाकोणाला कपडे घ्यायला पाहिजे आणि कसे कसे घ्यायला पाहिजे. तर समोर व्हिडिओत बघा मी कोणाकोणासाठी कपडे घेतलेले आहेत. तर या साड्या आहे बघा, दोघी जाऊबाईसाठी आणि त्यांच्या नणंदबाईसाठी. तर दाखवते मी तुम्हाला साड्या. सारख्याच साड्या घेतल्या. तर हा बघा ताई, हा पहिला कलर आहे, गुलाबी कलर म्हणता येईल याला, डार्क गुलाबी आहे. आणि दुसरा दाखवते बघा ताई मी तुम्हाला. हा कलरचं नावच येत नाही मला. मेहंदी नाही, नाही?
वेगळाच कलर आहे बाई. ताई तुम्हीच सांगा कमेंट मध्ये कोणता कलर येतो. मला असे बरेच कलर आहे की त्याचे नावच माहित नाहीये, पण ते कलर मला आवडते असे. आता तिसरा कलर दाखवते मी तुम्हाला. हा कलरचं नाव माहिती मला. या कलरचं नाव आहे मेहंदी कलर. अच्छा, तर हे सोनूची मम्मी 3 दुकानात हिंडली तीन या चार साड्यांसाठी. म्हणजे मी पै हिंडले. हे म्हणलं हिंडणार नाही माझ्या सोबत. मी आणि सीता आम्ही दोघी जावाने जाऊन घेतल्या साड्या. तर आम्हाला जे दुकानात आवडल्या शेवटी त्याच दुकानात घेतल्या. आम्ही तिघींसाठी साड्या घेतल्या आणि त्यांची एक सासूबाई आहे, तर त्या आईसाठी मी लुगडं पण घेतलं बघा. हे बघा, हे बघा तर हे इकडं- लुगडं घेतलं मी. छान लुगडं नरम आहे ना. नरम आहे, छान आहे. 1200 रुपयामध्ये बसलं बघा हे. कारण की कोणाला पण आपण काही करायचं ना तर त्यांनी ते वापरलं पाहिजे घेतो तेव्हा. उगा घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही. तर मला आवडलंय, तर छान बसलंय 1200 रुपयांमध्ये. तर हे चौघींचे झाले साड्या आणि लुगडे, म्हणजे एक लुगडं आणि 3 साड्या त्यांच्या घरामध्ये. आणि हे बघा त्यांचे वडील आहे त्या दादाचे. मी फक्त त्यांच्यासाठीच कपडे घेतले ते. सगळ्यांसाठी आम्हाला पण जरा लंब जात होतं, त्याच्यामुळं त्यांना काही घेतले नाही. बाकीच्यांना आमच्या परिस्थितीने. जे ज्यांना नाटी घेतली आपण त्यांचे मिस्टर आहे ना. हा, ज्या आईला नाटी घेतली त्या बाबांना, त्या घरातल्या मोठ्या माणसांना, सगळ्यात मोठ्या व्यक्तीला मी हे कपडे घेतले. ते पांढरे कपडे घालता बघा. हा, तर हा फाडून ड्रेस घेतला मी. हा काहीतरी 900 काय, मग किती रुपये मारले तुम्ही मागून? 1064. 1064 रुपये. तर त्याच्यात हा त्यांचा ड्रेस बसला बघा, त्या बाबांचा. तर या तिघींच्या साड्या, आईचं लुगडं आणि बाबाचा हा ड्रेस. आणि ते दोघं भाऊ आहे बघा. तर मी त्या दोघांना, हे तिघांना टोप्या घेतल्या. हे ड्रेसवर पण एक टोपी, त्या दोघांसाठी टोप्या. आणि हे 3 रुमाल आहे. ड्रेसवर पण रुमाल घेतला त्या बाबांना. आणि दोन्ही दादांना मी रुमालच देणार आहे. दोघांना 2 रुमाल, 2 टोप्या. तर असं माझं सामान घेतलं मी. योग्य घेतलं का कमेंट करून सांगा. आणि सोनू खूप दिवसांनी स्विमिंग शिकायला जाऊ राहिला. घरच्या घरी तो कसे कपडे घालत होता बघा, त्याला काही लाज वाटत नव्हती. पण ते स्विमिंग क्लासला जातो तर चांगलं वाटत नाही, म्हणून त्यांनी आज 2 नाईट पॅन्ट आणि 2 टी-शर्ट आणले. तर ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आपली समू काय करते पा. आपली समूला कवर आणि फोन कळायला लागला बरं का सोनूस पप्पा. तिला फक्त कवर दिला ना पप्पा, ती रडती. फोन द्या म्हणते. आपल्या हातातून फोन घेते बरोबर. हो. तर हे बघा, हे ठेवते मी इकडं त्यांचे कपडे. तर हे आम्हाला उद्या सोबत न्यायचे बघा. उद्या सकाळी आम्ही 6लाच निघणार आहे, कारण की आम्हाला लवकर पोहोचायचं तिथं. कारण की गेल्यावर थोडंफार काम पण करावं लागेल ना, फक्त आयतच खायला जमणार नाही सोनू चप्पा. हा, थोडंफार काम मदत. हा, मग कार्यक्रम येतो हा. देवाचा कार्यक्रम आहे तुळजाभवानीचा. हो, तुळजाभवानीचा कार्यक्रम आहे तिथं. तर आम्ही जाणार. समू ते कपडे नको घेऊ. हे समूला आणलं डायपर वगैरे. आता उद्या आणि जायचंय थोडं तिला ताप आल्यासारखं वाटतंय, बापरे. तर पॅरासिटामॉलचा ड्रॉप आणला. असतो टी-शर्ट तरी भारी आणली याला. हे सोन्याची त्यानं त्याच्या मनानं घेतली. मस्त घेतली. याचा कपडा बी असे लय छान आहे. मला आवडली बरं का सोना टी-शर्ट. ते पण पाय ना, तुला वरून वेगळं दिसत असं पण आतून पाहिजे. छान कपडे. पॅन्ट पाय आता. टी-शर्ट घेतले जवळून. समू शोधू राहिली तिचा ड्रेस कुठे आहे. हे बघा बाई तुला मागच 2 घेतले होते आणि ते ऑनलाईन पण बोलवले होते, बस झाले आता. नाही नाही नाही, अजून अजून नाही की काही नाही. ह्या कोणाच्या आहे रे? पप्पाची. मला ही नाईट पॅन्ट घेतली आणि माझे 2 टी-शर्ट दाखव. हा, तर सोनूच पप्पा खूप दिवसांनी जुन्याच नाईट पॅन्ट टी-शर्ट घालत होते. त्यांना एकही टी-शर्ट नव्हतं. हा, थोडे तर चांगले नाही, जुने पुराणे. ते मला 2 टी-शर्ट घेतले म्या. जवळून दाखवा ना नीट. हा छान घेतले हो. हा, चांगले घेतले. म्हणजे कुठे कार्यक्रमला वगैरे जाताना. आणि मी टी-शर्टच घालतो कारण की माझ्याकडून इस्त्री करणं होत नाही शर्टाला, म्हणून. हा, बरोबर ना. होतच नाही, शक्यच नाही ते. तिला बी दोष देऊन काही फायदा नाही, आणि मला बी ते येत नाही प्रेस करता. माझी आता नाईट पॅन्ट पाय मम्मी. या सोनूच्या नाईट पॅन्टी बघा. अरे, अरे पडली ढमू. ना. समोर पुरे कपडे काढून घेतले बघा. हे बघा. तर ह्या छान अशा नाईट पॅन्टी घेतल्या 2. काय होतं माहिती का, सोनूचे म्हणजे कोणतेही कपडे मी त्याच्या घरीच घेते त्याला, तो घरी असताना. आणि काय होतं? मापच येत नाही बरोबर. हा, आणि सगळे कपडे त्याला आपरे होते, लय लवकर फेकून द्यावं लागते. याच्यामुळे म्हणलं की तू पप्पा सोबत जा आणि तुला छान 2 नाईट पॅन्ट 2 टी-शर्ट घेऊन ये, कारण की लेकरू आहे ना कपड्यामध्ये चांगलं दिसतं बघा. तर आजचा व्हिडिओ थोडा आटोपता घेऊ आपण, कारण गरमी लय व्हायली आहे ना. हो. कूलर चालू करणं लागन. कूलर चालू करावं लागणार आहे.
आणि कूलर चालू केलं मग आवाज येणार नाही तुम्हाला. हा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि मी कपडे योग्य घेतले का तर कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्या आम्ही कुठं जाणार आहे केव्हा निघणार आहे तर उद्याच्या ब्लॉग मध्ये मी दाखवणारच आहे. तर आजचा ब्लॉग छोटा आणि होता. उद्या माझा पण व्हिडिओ येणार आहे, माझ्या पण आयडी वरचा व्हिडिओ पहा. सोनूचे पप्पा तर काही रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही म्हणून त्याच्याकडे काही तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. मी रेग्युलर व्हिडिओ टाकते ताई. तुम्ही माझी ताईचे व्हिडिओ व्हिडिओ रेग्युलर येते, माझे रेग्युलर येते, बघा ही जा. रेग्युलर येते, तर बघत राहा. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद की आमचे व्हिडिओ बघता, लाईक कमेंट करता. सगळ्यातही मला इतक्या कमेंट करता तुम्हाला काय सांगू सोनूज पप्पा काय लय कमेंट करता ते मला म्हणजे चांगल्या चांगल्या कमेंट करता. ओके, तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर चला, धन्यवाद, बाय. बाय. बाय समू. चालू तिला. हा.